आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव निशा मम्मी रेसिपी. तर सर्वात सगळ्यांना पहिले गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि मी आता मार्केटमधून आलेली आहे. ते तर तुम्हाला नेहमी मी ते सांगत असते. मी कामावर आली तर तुम्हाला सांगणारच ना की मी आता कामावर आलेली आहे. तर तुम्हाला कामावर आल्यानंतर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आंघोळ केली, पूजा केली. आता डायरेक्ट जेवण करायचंय, स्वयंपाक करायचा आहे. भाजी तुम्हाला दाखवणार आहे काय करणार आहे ती. आमची ताई बाजरीच्या भाकरी 2-3 पोळ्या करून गेली. तिला म्हटलं मला माझ्या मुलींना दोडक्याचा ठेसा दाखवायचा आहे, त्याच्याकरता मी भाजी तू काही करू नको, मी करून दाखवेन. तर मग ती गेली आता. तर बरेचसे ठेसे आपण ठेशाचे प्रकार बघितले, गव्हाचा ठेसा असो काही असो. तर आज मम्मी बनवणार आहे दोडक्याचा ठेसा. तर तो कसा बनवायचा, एकदम चटपटीत लागतो, भाकरसोबतही अप्रतिम लागतो. तर आता मम्मी सांगेल तुम्हाला. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपल्या तर घरात सगळंच असतं. हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, कोथिंबीर सगळं काही राहतं. पण ते आपल्याला एकदम साधं सिंपल करायचं. तर चला मग तुम्हाला दाखवते मी कसं कसं बनवायचं ते, आणि काय काय साहित्य त्याच्यासाठी लागतं ते पण दाखवते. तर चला. तर बघा एकदम ताजा ताजा दोडका आहे बघा. दोडके खूप महाग 700 रुपयाला आमच्या इथं 10-11 किलोची जाळी मिळते. किती सुंदर आणि किती कवळालच एकदम असा एकदम कवळा आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा. हा लसूण, ही कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कांदा, शेंगदाण्याचा कूट नंतर करू. त्याच्यासाठी लागणारे हे मसाले आहे आपण. हळद, जिरं, मोहरी जे बी लागेल ते मी तुम्हाला दाखवून देईन. आता पहिल्यांदा आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा करायचा आहे. नंतर मी तुम्हाला हे ठेचताना दाखवेल ना, त्यावेळेस हे शिरा वगैरे आपल्याला काही काढायच्या नाहीये. या थोडंसं कट करून मगच ठेचायचं आहे. तर आता त्याच्यासाठी तुम्हाला लागणारा मी ठेचा दाखवते तुम्हाला. गॅस पेटवला आहे. त्यात मी आता तवा ठेवते. ज्यानं आपल्याला मिरच्या टाकायला, लसूण टाकायचं आपल्याला. फक्त 2 घेते मी. ते टाकले आपण भाजायला. आता बस बस बस. भांडी सगळं हे बोलले. तुम्ही गिलक्याचा आम्ही भरीत दाखवलं, तो पण खूप छान, ती पण खूप छान अशी रेसिपी होती. भरलेले गिलके मम्मीने दाखवले ते, आणि याचा ठेसाही खूप छान लागतो. तर पटकन काहीतरी भूक लागली आहे, दोडक्याची भाजी आपल्याला आवडत नाही, गिलके दोडके, पण असं केलं ना ठेसा तुम्ही तर नक्कीच सगळ्यांना आवडेल. आता मम्मी लसूण टाकलेला आहे, तो पण आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हे सगळं काही मस्त भाजून झालेलं आहे. लवंगी मिरच्या असल्यामुळं फार तिखट येत्या, थोडंच घेतलेलं आहे मी. आता आपल्याला ठेचायचे, खलबत्त्यात ठेसा करून घ्यायचा आहे याचा आपण. फोडणीसाठी कांदा पण कापून ठेवलेला आहे. हे बघा बारीक कापलेला आहे, तो नंतर टाकू आपण. कोणी कोणी साळतं, कोणी कोणी साळतं. तुमची इच्छा असेल तर मी साळू पण शकते, कारण साळल्यावर पण छान, नाही साळलं तरी छान लागतं ते. याचं पण काहीतरी बनवते ना म्हणतो, ठेचा बनवता यायचं. ते आपल्याला सगळं प्रॉपर काढून घ्यायचंय. आपल्या थोड्या थोड्या शिरा काढल्या मी त्याच्या. त्याचे असे पीस करून घ्यायचे, कारण आपल्याला खलबत्त्यात ठेचायचे. दोडका असल्यामुळे पटकन ठेचला जातो.
खायला खूप छान लागतो हा. जाड मोठंच टाकायचं, ते लगेच शिजून जातं. थोडा थोडं काय तेल टाकते मी त्यात. आपलं तेल चांगलं गरम झालं का मग आपल्याला जिरं टाकायचे त्यात. जिरं मस्त तडतडलं. आता आपल्याला कांदा टाकायचं आहे. एक कांदा काढायचा ना हो, छोटा. कांदा आपला थोडासा आता वास यायला लागला थोडासा मस्तपैकी. त्यात आपल्याला आता आपला केलेला ठेचा टाकायचा आहे. तो मस्तपैकी परतवायचा आहे आपल्याला. सुगंध खूप छान येतोय. ठेचलेला लसणाचा आणि मिरचीचा खूप वेगळाच फरक पडतो आणि मिक्सरमध्ये दळलेल्याचा वेगळाच फरक पडतो. आपल्याला थोडी हळद टाकायची यात. केला होता ना दोडका, तो दोडका आपल्याला यात टाकायचा. छान सुगंध येतो ना म्हणजे. हो, आपल्याला चवीनुसार यात मीठ टाकायचंय. तेव्हा टाकू दे. झटपट ठेचा. आपण ज्वारीची भाकर करू शकतो, नागलीची भाकर, तांदळाची भाकर, बाजरीची भाकर. याच्याबरोबर ना हो, कुठली भाकर आपण यात खाऊ शकतो त्याच्याबरोबर. चालू चालू एकीकडे बाई शिजवपर्यंत आपण इकडे भाकर टाकून गरम गरम खाऊ शकतो. आता थोडासा पाण्याचा शिपका मारून ते आपल्याला शिजवायचंय कारण की दोडका कच्चा राहून जाईल ना मम्मी. हो, थोडं झाकून ठेवायचं आपल्याला. पाण्याचा शिपका दिलेला आहे कारण की दोडका मध्ये कच्चा राहून जाईल. तर आता छान झाकण ठेव म्हणजे व्यवस्थित झाकण ठेवलेलं आहे. तो होऊन जाईल आणि मग तुम्हाला दाखवते मी मस्त गरम गरम ठेचा. तर छान असा आपला दोडक्याचा ठेचा रेडी आहे. चला मम्मीकडे देऊ. मम्मा. किती सुगंध छान येतो. कारण आपण जो ठेचा बनवतो त्याचा सुगंध फार छान येतो. त्याच्यामुळे भाजीला चव येते. असं अप्रतिम लागते ही भाजी. तर तुम्ही कुठल्याही भाकरीवर खाऊ शकता आणि झटपट होणारी भाजी आहे ही. बाजारातून एक दोन काढला कसा म्हणता धुतला आणि असा ठेचला न शिरा काढता त्याचा ठेचला तरी चालेल. आपल्या हिरव्या मिरचीचा ठेचा केला कापून टाकल्या तरी चालेल. कसं मस्त केलं उलट छान लागतं. पण मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवलेलं आहे. काही खलबत्त्यात ठेचा मी तुम्हाला याच्या आधी पाट्यावरचा पण ठेचा दाखवलेला होता. पाट्यावर पण ठेचून छान लागतो. गिलक्याचं भरीत पण मी तुम्हाला दाखवलेलं होतं. तर अशा प्रकारे मी रेसिपी तुम्हाला दाखवली. तुम्ही नक्की ट्राय करा
आणि ठेच्याचं म्हणायचं म्हणजे तोंडाला चव जर नसली तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ठेचे करू शकतात. तसंच ह्याच प्रकारे आपण दोडक्याचा केलेला आहे. तर पहिले बायका फक्त भाज्या करायच्या, डाळ टाकून करायच्या, कोणी पातळ करायची. तर काय आता पावसाळा चालू आहे, हिरव्या भाजीपाला खूप यायला लागला. दोडके कवळे यायला लागले हिरवे करायला, कारण याच्या आधी उन्हाळा होता तर खूप कडक दोडके यायचे, खूप शिरा अशा कडक राहायच्या, खाऊशी वाटत नव्हत्या. आता खूप छान दोडके येतात, कवळे येतात, आता रानभाज्या पण येतील, तुमचे करतुले येतील हो. आणि शेतावरीची भाजी पण येईल. खूप खूप अशा 2-4 प्रकारच्या रानभाज्या येतात, त्या पण मी तुम्हाला ट्राय करून दाखील. आणि काय अशी दोडक्याचं सांगते मम्मी. दोडके मुलांना सहसा जास्त आवडत नाही, पण तुम्ही असा ठेचा जर केला ना, इतके मुलं आवडीने खातील. एक काय 2-3 पोळ्या खाऊन घेतील आणि मोठीही खातील. काही खायलाच खूप छान लागतो. आपण तव्यावर पटकन असा फ्राय केला, कढाईमध्ये केला तर अप्रतिम लागतो तो. तर नाशिकला 2 दिवसापासून फार पाऊस चालू झालेला आहे. मी रात्री गेली तर रात्री पूर्ण ओली झाली, खूप चिखलानी भरली. आल्याला पहिले कडक कडक पाण्याने आंघोळ केली, डेटॉल टाकलं पाण्यामध्ये आणि खूप मस्त आंघोळ केली. कारण आंघोळशिवाय पर्यायच नाही, खूप वास येते अंगाची, जाळ्या भरतात, मार्केटमध्ये लागतात, सगळं अंग भरतं. सनकोट मला दरवर्षी 4-4, 5-5 सनकोट घ्यावं लागतं, कारण ते सनकोट तेच यूज करून बरोबर नाही वाटत, त्याच्याकरता मी दुसरे सनकोट घेत राहते. आणि आता पण पाऊस चालू आहे. तुमच्याकडे पाऊस चालू आहे की नाही ते नाही सांगता येणार, कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. आणि लोणच्याची रेसिपी म्हटलं आता छान छान कैऱ्या पण येतील. मग मी परत तुम्हाला कैऱ्या मी आता उद्या परवा आणेल कैऱ्या, कारण मोठी मुलगी म्हणजे मला म्हटली, आई मला 2 किलोचं लोणचं दे, मी तुला भरणी पाठवते, कारण माझ्याकडे 1-1 किलोचेच भरणे आहे. आमच्याकडे जास्त कोणी लोणचं खात नाही. मला बीपी शुगरचा त्रास आहे, निशा खाते तर तिला टॉन्सिलचा त्रास आहे, साईला कधी कधी आवडतं कधी कधी. तर गुळ आंबा केलेला तर गुळ आंबा छान खातात चपाती बरोबर, तो छानच झालाय. आणि भाजी पोळी जर आपण खायला घेतली त्याच्याबरोबर ना मुलं खातात. तर उद्या परवा मी कैरी आणणारच आहे, गावठी कैरी आणेल उद्या परवा, आणि मस्त लोणचं करताना तुम्हाला मी ते दाखवेल. तर नक्की ट्राय करा. खूप साधी आणि सोपी आहे आणि सोपी आहे, नक्की ट्राय करा. खायलाही चविष्ट आहे. हो. तर झटपट तुम्ही करू शकतात. आणि दोडके आता बाजारात तुम्हाला छान असे ताजे ताजे भेटून जातील. तरी पण 25 रुपये पावशेर दोडके आहेत, हो, महाग 25 रुपये पावशेर आहेत दोडके. शिमला मिरची पण छोटी 25 ते 30 रुपये पावशेर आहे. फक्त स्वस्त काय आहे आमच्याकडे, वांगी स्वस्त आहे फक्त, कारण आमच्या वांग्याला खूप मंदी आली. मुंबईला इतका पाऊस आहे, अजिबात व्यापारीने मला खूप माल पडलेला आहे. 50 ते 60 जाळ्या माल पडलेला गाळ्यामध्ये ठेवलेला आहे. तो एवढा छाटायचा उद्या, परत तेवढं छाटल्यानंतर तो विकायचा, परत उद्या त्याचा रेट कमी मिळेल, कारण 2 दिवस झाले की मालाची क्वालिटी बिघडून जाते, त्याच्यामुळे ते स्वस्त विकावं लागतं. तर अशा प्रकारे माझी व्यवसाय हा नफा तोटा चालूच राहतो. पण आता चला, चालायचंच आपल्याला कामधंदा आपला पहिल्यापासून, त्याच्यामुळे काही एवढं मी मनावर घेत नाही का घाटा आला नफा झाला, काही नाही, आता चालायचंच. पावसाळ्यात होत असतात अशा गोष्टी. हो, पाणी पण येतो कधी कधी मुंबईला पावसाचा व्यापारी येत नाही, कधी इकडे पाऊस असला धंद्याच्या टायमावर लोकांचा माल विकायच्या टायमावर पाऊस आला तर ते लोक माल घ्यायला येऊ शकत नाही, त्याच्यामुळे मागे पुढे होऊ शकतं. जास्त जर पाऊस आला तर माल जर खराब झाला तर मालाला खूप तेजी येणार आहे. पण आता सारखं जोरात पाऊस पाहिजे, हा येतो भुरभुर येतो, फक्त ओलं करून जातो. आता बघा बाहेर पाऊस येतोय भुरभुर भुरभुर. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. हॅपी मान्सून. बाय बाय.